नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज आता MSc-ITचं हे 6वं सेशन बघत आहोत आणि या सेशनमध्ये आपल्याला जरा आता 2 टेस्ट नवीन ॲड झालेले आहे. थोडे जास्तीचे प्रश्न आपल्याला आता सोडवावे लागणार आहेत. तर व्यवस्थित लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा आणि इथून पुढं सर्व सेशन असेच राहणार आहे. आता तुमचं काम जरा आता वाढलेलं आहे. तर टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट रोजच्या प्रमाणे करून घ्या. तर अशा पद्धतीने पूर्ण टायपिंग करून घ्या. पूर्ण करा माझ्यासारखा असे 2-3 शब्द टाईप करून सेव्ह करू नका. पूर्ण झाल्यानंतर येस करा. एंड एक्झाम करून घ्या आणि एंड एक्झाम झाल्यानंतर आता आपण सेल्फ पाथ लर्निंग या ठिकाणी बघणार आहोत. सेल्फ पाथ लर्निंग हा एक नवीन पॉईंट यामध्ये ॲड झालेला आहे. यामध्ये पण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात. 12 स्टेप दिल्या म्हणजे या ठिकाणी 12 प्रश्न असतील. म्हणजे बघूया काय आहे ते. तर इथे काय करायचं, सगळ्यात अगोदर इथे प्रोसीडला क्लिक करायचं. प्रोसीड केल्यानंतर इथे थोडंसं प्रोसेसिंग होतात, इथं वेट करायचं. हे झाल्यानंतर इथे करायचं नेक्स्ट. नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर ह्या अशा स्टेप दिसतील. पहिली स्टेप आपण या ठिकाणी सिलेक्टेड आहे. स्टार्ट करूया. स्टार्ट केल्यानंतर या ठिकाणी आता पहिला प्रश्न आला आहे बघा. इट इज पॉसिबल फॉर अ कम्प्युटर टू वर्क विदाउट कीबोर्ड और माउस बट नॉट विदाउट ॲन ऑपरेटिंग सिस्टीम. तर याचा आन्सर आहे ट्रू. बरोबर आहे. बिना ऑपरेटिंग सिस्टीमचा आपण कम्प्युटर वापरू शकत नाही. सेकंड क्वेश्चन आहे, डॅश डॅश वॉज द फर्स्ट टू इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ अ ऑपरेटिंग सिस्टीम अँड मार्क्ड ॲन OS विथ द नेम. तर याचा आन्सर आहे सेकंड नंबरचा विंडोज अँड मायक्रोसॉफ्ट. थर्ड क्वेश्चन आहे बघा इथे, विच ऑफ द फॉलोइंग डज ॲन ऑपरेटिंग सिस्टीम हेल्प विथ. तर याचा करेक्ट आन्सर आहे 4. इट परफॉर्म 1000 ऑफ लो लेवल ऑपरेशन्स टू अचीव इवन सिम्पल. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे, which of the following option is function that an operating system has in a computer. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, मॅनेजिंग हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिसोर्सेस. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲन ऑपरेटिंग सिस्टीम. तर यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीमचं कोणतं एक्झाम्पल आहे, तर लिनक्स ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. फिफ्थ आन्सर इज करेक्ट. नेक्स्ट करू. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ द फंक्शन ऑफ ॲन ऑपरेटिंग सिस्टीम. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड, फॅसिलिटिंग कम्युनिकेशन बिटवीन युजर द अँड द सिस्टीम बाय वर्किंग ॲज ट्रान्सलेटर. सेकंड आन्सर इज करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, what does the computer do to understand the human input language and give us the desired result. तर या प्रश्नाचं उत्तर आहे फर्स्ट, ऑपरेटिंग सिस्टीम कन्वर्ट द इनपुट यूजर इनपुट टू मशीन लँग्वेज. फर्स्ट आन्सर इज करेक्ट. त्यानंतर आहे 8, process management is one of the main function of an operating system. Which of the following statements describe the function that the OS perform under process management. तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा सेकंड, मॅनेज एव्हरी प्रोसेस विदाउट हँगिंग और जॅमिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, अ पेरिफेरल डिव्हाइस इज डिफाइंड ॲज अ कम्प्युटर डिव्हाइस सच ॲज कीबोर्ड और प्रिंटर that is not essential part of the computer. The OS takes care managing such device and this process is called as. तर याचा आन्सर आहे पेरिफेरल मॅनेजमेंट. फोर्थ आन्सर इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा,
An operating system decide which file will be stored in which location as a. तर याचा करेक्ट आन्सर आहे मेमरी. मेमरीमध्ये सर्व फाईल स्टोअर केल्या जातात. अँड सेकंड लास्ट क्वेश्चन, which of the following is absolutely essential for a computer to work? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, ऑपरेटिंग सिस्टीम. अँड लास्ट क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, शेवटच्या स्टेपमध्ये क्वेश्चन नाही, तर या ठिकाणी एक प्ले बटन दिसतंय. तर या प्ले बटनवर क्लिक करा. एक छोटासा व्हिडिओ इथे प्ले होईल. तो व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप बघायला मिळेल. तर इथं हा व्हिडिओ किती सेकंदाचा आहे? 10 सेकंदाचा व्हिडिओ आहे. वेट करा. तर अशा प्रकारे हे 10 सेकंद पूर्ण झाले. हे झाल्यानंतर ॲटोमॅटिकली तुमच्यासमोर ही एक स्टेप येईल. यस करा. या ठिकाणी गो टू होम या ऑप्शनला क्लिक करा. आणि हे केल्यानंतर या ठिकाणी आपलं सेल्फ पाथ लर्निंग पूर्ण झालं. आता आपण बघूया डू इट युअर सेल्फ. ही एक नवीन प्रकारची टेस्ट या ठिकाणी आली आहे. तर डू इट युअर सेल्फ आता इथून पुढे प्रत्येक सेशनमध्ये तुम्हाला असणार आहे. आणि या टेस्टमध्ये आपण प्रॅक्टिकल प्रश्न याच्यामध्ये सोडवणार आहोत. तर सुरू करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, रिफ्रेश द डेस्कटॉप ऑफ युअर सिस्टीम यूजिंग शॉर्टकट ड्रॉप डाऊन मेनू और कॉन्टेक्स्ट मेनू बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माऊस. तर यांचं म्हणणं असं आहे, या ठिकाणी स्टार्टला क्लिक करायचं आहे की डेस्कटॉपला रिफ्रेश करा सांगितलं आहे. तर डेस्कटॉपवरती स्क्रीनवरती या ठिकाणी रिकाम्या जागेत राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रिफ्रेश या ऑप्शनला क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ओपन द नोटपॅड प्रोग्राम, चेंज द पेज साइज A4 अँड ओरिएंटेशन ॲज अ लँडस्केप यूजिंग द फाईल पेज सेटअप. तर नोटपॅड प्रोग्राम ओपन करायचा आहे आणि त्याचं ओरिएंटेशन लँडस्केप करायचं. तर सगळ्यात आधी नोटपॅड कसं सुरू करायचं, स्टार्टला क्लिक करा. या ठिकाणी टाईप करा नोटपॅड टाईप केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला सेटिंग करायचे आहेत. त्यासाठी जाणार फाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जायचं इथे पेज सेटअपमध्ये आल्यानंतर या ठिकाणी साईज ऑप्शन दिला आहे. साईजमध्ये लेटर दिसतंय, या ठिकाणी A4 या साईजला क्लिक करा. त्यानंतर इथे लँडस्केप या ऑप्शनला क्लिक करा आणि ओके करा आणि आता करा सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ओपन द नोटपॅड प्रोग्राम, टाईप द टेक्स्ट नेचर इज अवर बेस्ट फ्रेंड, चेंज इट्स फॉन्ट ॲज एरियल, स्टाईल ॲज बोल्ड इटॅलिक अँड साईज ॲज 20 यूजिंग फॉर्मॅट फॉन्ट. तर या ठिकाणी हे जे ओल्ड नोटपॅड आहे याला क्लोज करा. परत नवीन नोटपॅड सुरू करा. स्टार्ट, सर्च करा, या ठिकाणी टाईप करा नोटपॅड. हे नोटपॅड ॲप ओपन करा आणि या विंडोमध्ये इथे हे वाक्य टाईप करा, नेचर इज अवर बेस्ट फ्रेंड. आणि हे टाईप झाल्यानंतर या वाक्याला इथे सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर फॉर्मॅट या टॅबला क्लिक करा. फॉर्मॅट टॅबमध्ये फॉन्ट या ऑप्शनला क्लिक करा. फॉन्टला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे एरियल या ठिकाणी ऑलरेडी केलेलं आहे, तरीसुद्धा या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर बोल्ड इटॅलिक या ऑप्शनला क्लिक करा आणि त्यानंतर 20 या साईजवर क्लिक करा आणि आता करा ओके आणि नंतर सबमिट. फोर्थ क्वेश्चन, ओपन द नोटपॅड प्रोग्राम, ॲड द टाईम अँड डेट इन द पेज फ्रॉम एडिट टॅब. नोटपॅड ओपन करायचे आणि त्यामध्ये डेट अँड टाईम ॲड करायची. ह्या जुन्या नोटपॅडला अगोदर क्लोज करा, डोंट सेव्ह करा, परत नवीन स्टार्ट करा. नोटपॅड ओपन झालं त्यानंतर आपल्याला या ठिकाणी डेट अँड टाईम टाकायचे. त्यासाठी जायचं आहे आपल्याला एडिट टॅबमध्ये. एडिटमध्ये आल्यानंतर टाईम आणि डेट या ऑप्शनला क्लिक करा आणि आता सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सॉर्ट द आयकॉन ऑन द डेस्कटॉप अकॉर्डिंग टू नेम्स बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माऊस अँड सिलेक्ट द सॉर्ट बाय ऑप्शन. तर
हे जे आयकॉन्स आहे नेम वाईज आपल्याला सॉर्टिंग करायचे आहे. नोटपॅड अगोदर क्लोज करा, डोंट सेव्ह करा. स्क्रीनवरती राईट क्लिक करा, सॉर्ट बाय नावाचा ऑप्शन यामध्ये आपल्याला नेम वाईज सॉर्ट करायचं. तर नेम या ऑप्शनला क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एनेबल द ऑटो अरेंज द आयकॉन ऑप्शन बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माउस, सिलेक्ट द व्ह्यू. स्क्रीनवरती राईट क्लिक करा, व्ह्यूमध्ये या, ऑटो अरेंज आयकॉन या ऑप्शनला क्लिक करा आणि त्यानंतर इथे सबमिट करा. Change the size of the icon available on the desktop to small by clicking the right button of the mouse. Select the view option. तर स्क्रीनवर जे आयकॉन्स आहेत त्यांची साईज आपल्याला स्मॉल करायची आहे. स्क्रीनवरती राईट क्लिक करा, व्ह्यूवरती क्लिक करा आणि यामध्ये स्मॉल आयकॉन या ऑप्शनला क्लिक करा आणि सबमिट करा. लास्ट क्वेश्चन आहे बघा, ओपन द नोटपॅड प्रोग्राम, सेव्ह युअर डॉक्युमेंट विथ नेम नोटपॅड युझिंग फाईल टॅब. तर नोटपॅड नावाने आपल्याला फाईल सेव्ह करायची आहे. सर्वात अगोदर नोटपॅड ओपन करा, स्टार्ट क्लिक करा, या ठिकाणी नोटपॅड सर्च करा, ओपन करा. ओपन केल्यानंतर फाईलमध्ये या, सेव्ह या ऑप्शनला क्लिक करा, सेव्ह या ठिकाणी नोटपॅड टाईप करा. अशा प्रकारे नोटपॅड टाकल्यानंतर इथे सेव्ह करा. जर ऑलरेडी यामध्ये त्याच नावाने फाईल असेल सेव्ह, तर तुम्हाला असा येईल मेसेज, इथे ऑलरेडी एक्झिस्ट, याला येस करा आणि सबमिट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे डू इट युअर सेल्फ पूर्ण झालं आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. एक लाईक करा, चॅनलला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या. अजून आपलं सेशन पूर्ण झालेलं नाही आहे, आपण पुढची स्टेप आता बघत आहोत या सेशनची. तर पुढची टेस्ट आहे आपली, जी रोज आपण सोडतो बघा, नॉलेज चेक. स्टार्ट एक्झाम. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, यू आर रिचार्जिंग युअर मंथली DTH पॅक फ्रॉम देअर वेबसाईट. यू चूज भीम ॲज युअर UPI ट्रान्झॅक्शन मोड अँड सो यू आर रिसिव्ड पेमेंट रिक्वेस्ट फ्रॉम द वेबसाईट. विच ऑप्शन वूड यू चूज टू कम्प्लीट द पेमेंट. तर यामध्ये कोणता ऑप्शन करेक्ट आहे बघा. तर फर्स्ट अप्रूव्ह टू पे. तर फर्स्ट आन्सर याचा करेक्ट आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, यू आर ट्रॅव्हलिंग अँड यू नीड मनी राईट नाव. विथ विच ऑप्शन यू कॅन आस्क युअर फ्रेंड फॉर मनी. तर तुम्हाला पैशाची गरज आहे, तर मग तुम्ही तुमच्या मित्राला कसं विचारू शकता की पैशाची गरज आहे. तर याचं आन्सर आहे ए. सॉरी, या प्रश्नाचा आन्सर ए, बरोबर ए आन्सर याचं उत्तर आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन, यू वॉन्ट टू सेंड मनी टू युअर फ्रेंड अँड यू ओनली हॅव हिज नंबर विथ यू. विच ऑप्शन शुड यू चूज टू पे हिम. यामध्ये कोणता ऑप्शन आहे. तर याचा आन्सर आहे बी, कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्टमध्ये जाऊन आपण पे करू शकतो. त्यानंतर सेकंड, रेफर द गिवन इमेज. यू वॉन्ट टू चेक युअर बँक अकाउंट बॅलन्स, आयडेंटिफाय ऑल वे बाय विच यू कॅन चेक इट. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा, या ठिकाणी आता बॉक्समध्ये ऑप्शन दिलेले, म्हणजे एकापेक्षा जास्त उत्तर आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ए अँड सी. तर ए अँड सी हे दोन आन्सर याचे आहे, दोन सिलेक्ट करा आणि इथे सेव्ह करा. फिफ्थ क्वेश्चन आहे, यू हॅव परचेज अ पेन फ्रॉम नियर बाय स्टोअर. द स्टोअर कीपर पॉइंट्स टूवर्ड or code display stand and ask you to pay by using which option of Bhim you can pay the shopkeeper. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा 4 नंबरचा डी ऑप्शन इज करेक्ट. त्यानंतर 6th क्वेश्चन,
इन विच ऑफ द फॉलोइंग फोल्डर कॅन यू फाइंड नोटपॅड. नोटपॅड कोणत्या फोल्डरमध्ये आपण फाइंड करू शकतो? तर याचा आन्सर आहे बघा सेकंड नंबरचा विंडोज ॲक्सेसरीज. स्टार्टमध्ये जायचं, विंडोज ॲक्सेसरीज शोधायचं, त्याच्यामध्ये नोटपॅड असतं. तर सेकंड आन्सर इज करेक्ट. 7th क्वेश्चन, इन विच टॅब विल यू फाइंड द फॉन्ट कमांड. तर फॉन्ट कमांड आपल्याला कुठे मिळते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा थर्ड नंबरचं. फॉर्मॅटमध्ये आपण फॉन्ट बघू म्हणजे मिळतं आपल्याला, त्यामध्ये आपण मागेच बघितलं होतं. 8वा प्रश्न, लुक ॲट द आयकॉन शो हेअर. विच ऑफ द फॉलोइंग इज द शॉर्टकट की फॉर दिस फंक्शन. तर हा जो आयकॉन आहे कसला आहे, कशाचा आहे? तर हा सेव्हचा आयकॉन आहे, Ctrl+S. त्यानंतर सेकंड लास्ट क्वेश्चन, while printing a notepad document which of the following options cannot be changed from the print window. तर या प्रश्नाचा आन्सर आहे थर्ड. पेज साईज आपण या विंडोमध्ये जाऊन बदलू शकत नाही. पेज साईज हे ऑप्शन आहे याचा. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल नॉट हेल्प यू ओपन द फाईल एक्सप्लोरर. तर फाईल एक्सप्लोरर आपण कोणत्या ऑप्शनमध्ये ओपन करू शकत नाही? तर थर्ड आन्सर याचं करेक्ट आहे. कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन आपण फाईल एक्सप्लोरर ओपन करू शकत नाही. तर या ठिकाणी आपलं हे नॉलेज चेक पूर्ण झालंय. आपण करूया त्याला एंड एक्झाम. आणि आता आपण बघत आहोत या सेशनची शेवटची टेस्ट, सेशन कम्प्लिशन टेस्ट. स्टार्ट एक्झाम करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, विथ द हेल्प ऑफ इंटरनेट यू कॅन वॉच मूवीज, लिसन टू सॉन्ग अँड प्ले कम्प्युटर गेम्स ऑनलाईन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ट्रू. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, युझिंग द इंटरनेट यू कॅन नॉट सर्च एज्युकेशनल इन्फॉर्मेशन ऑनलाईन. तर इंटरनेटच्या मदतीने आपण सगळं काही सर्च करू शकतो ऑनलाईन. याचा आन्सर आहे फॉल्स. यू कॅन नॉट बाय प्रोडक्ट ऑनलाईन, हे पण आहे फॉल्स. फोर्थ क्वेश्चन, युझिंग द इंटरनेट यू कॅन नॉट लिसन टू सॉन्ग ऑनलाईन. ऑनलाईन सॉन्ग ऐकू शकत नाही तुम्ही, याचा आन्सर आहे फॉल्स. ऐकू शकतो आपण ऑनलाईन पद्धतीने सॉन्ग. तर या ठिकाणी आपली ही सेशन कम्प्लिशन टेस्ट पण पूर्ण झाली आहे. आणि अशा प्रकारे हे आपलं 6वं सेशन या ठिकाणी पूर्ण झालं आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, चॅनलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन